निर्माण गोवावया कपी नंदन माया आपण करावी। कालनेमी असा असणारा या कालनेमीकडे राजा रावण सांगला बाबा आश्रम त्याचे निर्माण करावा आणि आश्रम निर्माण करीत असताना अतिशय निगोतीनं करावा आणि आश्रम निर्माण करून त्या ठिकाणी हनुमंतरायाचं मन ज्याते कसं गुंते हनुमंतराया त्या ठिकाणी कसे रमतील हनुमंताचं मन रमवावं याच्यासाठी राक्षस सुद्धा प्रयत्न करू लागले। सुपक फळे सुशीतल सुंदर वृक्ष सुपरिमाण आपण धरावे अति सुशील गोळाकुळ विगुंतावया। असा असणारा परिसर जर अतिशय निर्मळ असेल तर त्या ठिकाणी मन ज्याते रमतं। ज्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असावं त्या ठिकाणी उंच उंच अशा असणारी वेगवेगळी झाडे असावीत त्या झाडांना मधुर असणारी फळे असावीत आणि त्या फळामध्ये जे काही असणारं भूमी सुद्धा अतिशय सजनशील असावं। भूमी सुद्धा असणारं आपलं वर्तणूक ज्याचे चांगली असावे ऋषीचा वेश ज्याचे धारण करावा। निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथेची वर्णावार पुनंद तेने त्याचे सुख गहना कपिनंदन इगुण तेला। असं वाटत होतं की हे हनुमंत दुसऱ्या कशानं मायाजाळामध्ये पडणार नाही गुंतणार नाही परंतु रामाची कथा जर कानावरती पडली तर हनुमंतराया गुंतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याकरता त्या कालनेमीकडे पुन्हा पुन्हा राजा रावण विनंती करू लागले। आतिथ्य करावे हनुमंता सुरस सांगावी राम कथा जेणे गुंती पडे कपिनाथा ते सर्वथा करावे। जे काही असं असणार दुसऱ्या देशामध्ये श्रीलंकेमधून असणारा कालनेमी याचा आगमन भारतामध्ये असणारा जे काही द्रोणाचार्य पर्वत आहे याच्यावरती होत आहे आणि ज्या देशामध्ये जावं त्या देशाची प्रथा त्या देशातले रीतिरिवाज हे ज्याची माहिती असावी म्हणून त्या हनुमंतरायाकडे सांगत असताना की बाबा हनुमंतराया गुंतवायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचं आतिथ्य करावं म्हणून आपण सुद्धा अतिथी देवो भव या न्यायानं ज्याची आपण सेवा करतो तशीच सेवा ज्याची हनुमंताची तू करावे। तेथे महाशूर राक्षसी प्राणी मात्रा सगळे काशी आपण व्यक्ती साधावी ऐसी जे कपिन राशी ते गिरी। त्या ठिकाणी हनुमंतराचा वेळ घालवायचा आहे त्यांना गुंतवायचा आहे जर हे नाही करता आलं तर त्या ठिकाणी महान अशी असणारी राक्षसी नाही आणि युक्ती प्रयुक्ती करून त्या हनुमंताला असणारं ज्याचे त्या राक्षसीच्या स्वाधीन करायचं आणि त्या ठिकाणी स्वाधीन करून काय करावं। औषधी समीप सविस्तरा जले संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर तेथे कपिंद्र गोवावा। अतिशय रम्य असणारं ज्याचे तळ निर्माण करावं आणि अतिशय सुंदर पाणी त्यामध्ये असावं कमळे असणारे ज्याचे त्या ठिकाणी फुललेले असाव्या जिकडं पाहावं तिकडं असणारं नयन रम्य असणारं ते ठिकाण असावं आणि त्या ठिकाणी हनुमंतराया ते गुंततील थांबतील अशा प्रकारचं कार्य ज्याचे तुला करायचं आहे। गमन करून शीघ्र गती सर्व प्रकार असे शक्ती जेणे मरण पावे मारुती तेथे व्यक्ती साधावी। आपलं कार्य साधण्याकरता आपलं कार्य परिपूर्ण करण्याकरता साम दाम दंड आणि भेद या सर्वांचा ज्याते वापर करावा युक्ती प्रयुक्ती करून असणारे ज्याते आपलं कार्य पूर्ण करून घ्यावं। जर कार्य पूर्ण नाही करता आलं तर त्या राक्षसीच्या स्वाधीन ज्याते हनुमंताला करावं अशा प्रकारची युक्ती